मला भारतातलं असं एखादं दुकान दाखवा की ज्याच्यामध्ये बालाजीचे वेपर्स मिळत नाहीत आणि बालाजीने लेज असेल किंवा हल्दीराम असेल त्यांना टक्कर दिलेली, अगदी काटेकी टक्कर. तुम्हाला माहितीये, एका साध्या शेतकरी कुटुंबातून जन्मलेल्या या 3 भावांनी हजारो कोटींची कंपनी कशी उभी केली असेल हो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा पेप्सिको सारखा एक मल्टीनॅशनल कंपनीने त्यांचा लेज सारखा ब्रँड भारतात आणला तेव्हा सगळ्यांनाच वाटलं की भारतातल्या या छोट्या कंपन्या अगदी संपून जातील, पण झालं ऍक्च्युअली त्याच्या उलट. बालाजी आजही अनेक भागामध्ये लेज असेल किंवा हल्दीराम असेल यांना काटेकी टक्कर देतोय. पण कसं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालाजी वेफरची सगळी बिझनेसची केस स्टडी समजून घेणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की बालाजीची सुरुवात नेमकी झाली कशी, फाउंडर कोण आहे, त्यांच्याकडे किती पैसे होते, त्याच्यासोबत त्यांचा जो काही सुरुवातीचा बिझनेस होता तो फेल पण झाला होता, पण कशामुळे नक्की झाला, चिप्स बिझनेस मध्येच त्यांनी का प्रवेश केला असेल बरं, कधी विचार केलाय का तुम्ही? आणि सुरुवातीला त्यांना कोणत्या अशा मोठ्या अडचणी आल्या की ज्याच्यामुळे त्यांच्यावर मोठी संकट पण आली होती आणि लेस सारखा इंटरनॅशनल ब्रँडला त्यांनी कसं चॅलेंज दिलं. आता हे सगळं करत असताना बालाजीचं ऍक्च्युअली सिक्रेट मार्केटिंग फनेल काय आहे हे पण तुम्हाला शिकता येईल आणि त्यांनी जाहिरातीवर कमी खर्च करून मार्केट कसं कॅप्चर केलंय आणि आज बालाजी किती मोठा ब्रँड बनलाय. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये की या बिझनेस मधून आपण कोणते लेसन शिकू शकतो, असं असंख्य गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत शिकवणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज कामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या बिझनेस चॅनलवरची, जे तुम्हाला बिझनेस रिलेटेड व्हिडिओज अगदी डिटेलमध्ये शिकता येतील. महत्त्वाची गोष्ट, एका शेतकरी कुटुंबातून ह्यांचा जन्म झाला होता, इथून त्यांची सुरुवात झाली आणि बालाजीची सुरुवात ही नॉर्मली कुठल्याही फॅक्टरीमध्ये नाही झाली, ती झाली एखाद्या संकटामधून. होय, कारण विरानी कुटुंब हे गुजरात मधील एक शेतकरी कुटुंब होतं, पण सततच्या दुष्काळामुळे काय झालं, शेतीच उत्पन्न कमी झालं, घर चालवणं कठीण होतं. मग त्यांनी काय केलं, शेती विकून टाकली आणि त्या पैशामधून ऍग्रिकल्चर इक्विपमेंटचा त्यांनी बिझनेस सुरू केला. त्यांना वाटलं आता तर आयुष्य बदलून जाईल, पण उलट झालं सगळं. जो बिझनेस ज्यांनी टाकला होता तो पूर्णपणे फेल झाला, सगळी गुंतवणूक त्यांची बुडून गेली. आता कल्पना करा, पहिला बिझनेस सगळं विकून उभा केला होता तो फेल झाला. काय करतील बहुतेक लोक, बिझनेस माझ्याने होणारच नाहीये असं म्हणतील आणि कायमचं थांबतील. पण इथे विरानी बंधूंनी हार नाही मांडली. त्यांनी काय केलं, संधी शोधल्या. बिझनेस फेल झाल्यानंतर ते राजकोटला आले. तिथे एका सिनेमा हॉलच्या कॅन्टीन मध्ये काम करू लागले. तिथे सँडविच विकायचे, चहा द्यायचे, कॅन्टीन सांभाळायचे आणि इथेच त्यांनी एक महत्वाची गोष्ट पाहिली की लोक पिक्चर्स बघायला येतात, बऱ्याच गोष्टी खातात आणि त्याच्यामध्ये वेपर्स लोक आवडीनं खात होते. पण खाल्ल्यानंतर अनेकदा म्हणायचे, अरे वेपर्सला तर टेस्टच नाहीये, क्वालिटी पण ठीक नाहीये. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की दुसऱ्यांची चिप्स विकण्यापेक्षा आपण स्वतःचे चिप्स का बनवू नयेत बरं. आणि इथून जन्म झाला बालाजी वेफरचा. होय, पण हे एवढं सोपं नव्हतं, त्यांच्यासाठी चॅलेंजेस पण होते. कारण चिप्स बनवणे काय अवघड प्रोसेस नाहीये, ते तर कोणीही बनवू शकतं, पण विकणं अवघड होतं. कारण मार्केटमध्ये आधीच अनेक ब्रँड होते. दुकानदार अनोळखी ब्रँड का ठेवेल बरं आणि कस्टमर नवीन का घेईल बरं. आता बालाजीकडे यासाठी नव्हतं मोठं बजेट, मोठी ऍडव्हर्टाइजमेंट, ना कुठला सेलिब्रिटी, ना ब्रँड व्हॅल्यू. मग त्यांनी विचार केला, कस्टमर पर्यंत जाण्यापूर्वी आपल्याला दुकानदारांची मनं जिंकली पाहिजेत आणि इथूनच सुरू झाली त्यांची सिक्रेट मार्केटिंग फनेल. लक्ष देऊन ऐका, ही खूप इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी त्यांची. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, सगळ्यात आधी रिटेलर फर्स्ट स्ट्रॅटेजी ठेवली. होय, सगळे ब्रँड्स ऍडव्हर्टाइजमेंट करून कस्टमरला टार्गेट करत होते, पण बालाजीने टार्गेट केलं रिटेलर. कारण शेवटी कस्टमर दुकानात जातो, पण दुकानात कोणता ब्रँड पुढे ठेवायचा हे दुकानदार ठरवतो. मग विरानू बंधू स्वतः दुकानात जायचे, दुकानदारांशी बोलायचे, चर्चा करायचे, एक रिलेशन तयार करायचे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर जे वेफर्स द्यायचे ना, तर त्याचा स्टॉक पण ते वेळेवर द्यायचे, त्यांना विश्वास द्यायचे. त्याआधी त्यांनी रिटेलर जिंकला, सर्वसामान्य दुकानदाराबरोबर त्यांनी चांगलं बॉन्डिंग केलं आणि मग मार्केट जिंकायला सुरुवात केली. आता हे सगळं करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे प्रॉफिट मार्जिन. बालाजीला माहित होतं दुकानदार नेहमी नफा बघत असतो. समजा एक चिप्सवर नॉर्मली 2 रुपये प्रॉफिट होतो एखाद्या कंपनीच्या आणि सेम चिप्सवर दुसऱ्या ब्रँडच्या 5 रुपये प्रॉफिट होतोय. दुकानदार कोणता ब्रँड पुढे करेल बरं? साहजिक आहे ना, ज्याच्यामध्ये फायदा जास्त आहे. बालाजीने रिटेलर्सला आकर्षक मार्जिन दिलं. यामुळे काय झालं, हजारो दुकानदार बालाजीचे सेल्समन बनले. कोणत्याही ऍडव्हर्टाइजमेंट शिवाय त्यांना फ्री मार्केटिंग करायला सुरुवात केली त्यांनी आणि त्याच्यामुळे बालाजीचं मार्केट वाढायला लागलं. पण लक्षात ठेवा, याच्यावरती थांबलत नाही, त्यांनी पुढे गोष्ट केली, क्वालिटी आणि व्हॅल्यू. फक्त मार्जिन देऊन बिझनेस नाही होत, कारण लोक पहिल्यांदा तर खातील, परंतु जर रिपीटेड कस्टमर आणायचा असेल तर प्रोडक्ट चांगला असायला हवं. आणि बालाजीने टेस्टवर खूप मेहनत घेतली. भारतीय चवीनुसार त्यांनी वेगवेगळे फ्लेवर्स तयार केले, प्राइस परवडणारी ठेवली, क्वांटिटी देखील ग्राहकाला समाधान देणारी ठेवली आणि कस्टमरने एकदा पॅकेज घेतला की त्यांना तो आवडला की ते पुन्हा बालाजीचा पॅकेज घ्यायला यायचे. याच्यामुळे बालाजी फेमस व्हायला लागला. सगळ्यात आणखी एक इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी, वर्ड ऑफ माउथ. होय मित्रांनो, ही बालाजीची सगळ्यात मोठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. त्यांनी करोड रुपये टीव्ही ऍडव्हर्टाइजमेंट अजिबात
खर्च नाहीत केले, त्यांच्या कस्टमरनेच त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट केली. होय, एका मित्राने दुसऱ्याला सांगितलं, अरे बालाजी खाल्लंस का, खूप छान सवय. एका घरातून दुसऱ्या घरात, एका गावातून दुसऱ्या गावात, आणि ब्रँड असा वाढत वाढत गेला याच्यामध्ये. आणि हेच आहे वर्ड ऑफ माउथ मार्केटिंगचं जगातील सगळ्यात पॉवरफुल मार्केटिंग टूल. होय, आता इथे करून काय बिझनेस ग्रो होणार आहे का? नाहीये. बिझनेस ग्रो करायचा असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते डिस्ट्रीब्युशन. लक्षात ठेवा, बालाजीने एक गोष्ट कधीच होऊन दिली नाही, ती म्हणजे दुकानातला स्टॉक संपणं. स्टॉक संपायच्या आधी ते त्यांचा पुढचा माल तिथे हजर करायचे. त्यांनी डिस्ट्रीब्युशन मजबूत केलं, वेळेवर डिलिव्हरी ठेवली, फास्ट रिप्लेसमेंट दिलं, फ्रेश प्रोडक्ट्स दिले. म्हणून कस्टमर जेव्हाही दुकानात गेला तेव्हा बालाजी त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध होता. आता हे सगळं चालू असताना भारतामधले जे काही मोठे 2 ब्रँड्स होते, ज्याच्यामध्ये लेज किंवा हल्दीरामचं नाव आपण घेतो. लक्षात ठेवा की जेव्हा पेप्सिको भारतात आला, लेज आणला त्यांनी, त्यांच्याकडे मोठं बजेट होतं, बरोबर, मोठे जाहिराती पण होत्या, सेलिब्रिटीची पॉवर होती, पण बालाजीने त्यांच्या जाहिरातीची अजिबात स्पर्धा नाही केली. त्यांनी स्पर्धा कशामध्ये केली माहिती तुम्हाला? एक्झिक्युशन मध्ये, जी आपण गोष्ट शिकणं गरजेचं आहे, रिलेशनशिप्स मध्ये, डिस्ट्रीब्युशन्स मध्ये, लोकल टेस्ट मध्ये. त्यांनी आधी गुजरातचं मार्केट जिंकलं, त्याच्यानंतर जवळच्या असलेल्या राज्यांमध्ये त्यांनी विस्तार सुरू केला, आणि मग हळूहळू सगळा भारत काबीज केला. आणि यालाच म्हणतात वन मार्केट ऍट अ टाइम स्ट्रॅटेजी. होय मित्रांनो, ही बालाजीची खूप मोठी खासियत आहे. आता आज बालाजी कुठे माहिती तुम्हाला? आज बालाजी भारतातील सगळ्यात मोठ्या स्नॅक्स ब्रँड पैकी एक आहे. त्याचे आधुनिक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स पण आहेत, लाखो रिटेल स्टोअर्स पर्यंत त्यांनी आधीच पोहोचलेले आहेत. दररोज लाखो पॅकेट्स तयार होतात आणि हजारो कोटी रुपयांचा बिझनेस त्यांनी उभा केलाय. आता हे सगळं मोठ्या ऍडव्हर्टाइजमेंटमुळे अजिबात नाही झालेलं, तर ते एका योग्य स्ट्रॅटेजीमुळे झालंय. आणि हे सगळं केल्यानंतर आपण महत्वाच्या 5 स्ट्रॅटेजी या बिझनेस मधून शिकू शकतो, जे तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट करू शकता. पहिली गोष्ट, ऍडव्हर्टाइजमेंट करण्यापूर्वी डिस्ट्रीब्युशन मजबूत करा. दुसरी गोष्ट, रिटेलर हा तुमचा मार्केट मधला पहिला पार्टनर असतो, त्याच्यावर व्यवस्थित फोकस करा. तिसरी गोष्ट, प्रोडक्टची क्वालिटी ही तुमच्या मार्केटिंगची सगळ्यात सर्वोत्तम आणि स्ट्रॉंग बाजू असते, त्यामुळे क्वालिटीवर काम करा. चौथी गोष्ट, हॅपी कस्टमर म्हणजे फ्री ऍडव्हर्टाइजमेंट, म्हणजे तुमचे जास्तीत जास्त कस्टमर हॅपीच राहिले पाहिजेत. पाचवी गोष्ट याच्यामध्ये ती म्हणजे संपूर्ण देश एका टप्प्यात जिंकायचा प्रयत्न करू नका. आधी एका मार्केटमध्ये तुमची मोनोपॉली बनवा, एका मार्केटमध्ये तुम्ही किंग बना, आणि मगच पुढच्या मार्केटमध्ये तुम्हाला पुढे जायचंय. तर मित्रांनो, बालाजीने चिप्स नाही दिली, त्यांनी एक सिस्टीम तयार केलं, आणि हा सिस्टीम आज प्रत्येक बिझनेसला लागू होतो. तुम्ही बेकरी चालवत असाल, क्लोथिंग ब्रँड असेल, रेस्टॉरंट असू शकतात, किंवा डिजिटल ब्रँड असेल, सुरुवात नेहमी कस्टमर पासून नाही, ती एका योग्य डिस्ट्रीब्युशन, क्वालिटी आणि ट्रस्ट पासून होते. म्हणून बालाजी हा फक्त चिप्सचा ब्रँड नाहीये मित्रांनो, तर हा भारतीय बिझनेस जगातील एक उत्कृष्ट केस स्टडी आहे, जो प्रत्येक बिझनेसमॅनने स्टडी केला पाहिजे. जर तुम्हाला अशाच भारतीय ब्रँडच्या सक्सेस स्टोरीज, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि बिझनेस सिक्रेट्स मराठीमध्ये जाणून घ्यायचे असतील ना, तर आपल्या चॅनलला क्विकली सबस्क्राईब करा, आणि कमेंट मध्ये न चुकता लिहा की पुढचा बिझनेस केस स्टडी कोणत्या ब्रँडचा हवा.